मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब। विरोधकांना फायदा होईल तिथं महायुतीत लढण्याचा निर्धार। ठाण्यात भाजपासोबत युती करायची की नाही सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीत भाजपाकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजे। चेनिथलांसमोर मी माझी भूमिका मांडली। पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू। भाई जगतापांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसा चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचा मोठा दावा। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा। रवींद्र धंगेकरांचं बुवया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे तक्रार। युतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेल्या काँग्रेसचा एजंट धंगेकरांकडे वरती काँग्रेसचं बोट। कारवाई होणार का याकडे लक्ष। कोठारेंचा काहीतरी व्हिडिओ हाती लागला असावा म्हणूनच ते मोदी भक्त झाले असावेत। अविनाश जाधवांकडून महेश कोठारेंचा लाचार असा उल्लेख। अपघात प्रकरणात अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्रमुनींची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू। वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जन कैलास पवार प्रकरणाची चौकशी करणार। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरापराध्यांचे बळी। ताफ्यात रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी राऊतांचा गंभीर। माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने 20 दिवसात सादर करा। उच्चस्तरीय समितीचे नांदीमठ आणि संबंधितांना निर्देश। 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला।